केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मालकीच्या रक्षा ऑटो फ्युएल्स या मुक्ताईनगरातील पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्यात आलाय। या 2 कर्मचाऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवत मारहाण करीत तोडफोड करण्यात आली। जवळपास 1 लाख रुपयांची रोकड लंपास करण्यात आली। ही थरारक घटना राष्ट्रीय महामार्गावर दिनांक 9 ऑक्टोबर गुरुवारी रोजी रात्री 10:30 वाजेच्या सुमारास घडली आहे। प्रकाश माडी व दीपक खोसे अशी मारहाण झालेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत। या पेट्रोल पंपावर 2 दुचाकीवर आलेल्या 5 जणांनी अचानक या कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली। कर्मचाऱ्यांच्या डोक्याला बंदूक लावत गल्ल्यातील आणि कर्मचाऱ्यांकडे असलेली जवळपास 1 लाख रुपयांची रोकड लंपास केली। तसेच ऑफिस मधील संगणक, प्रिंटर, सीसीटीव्ही आणि विविध इलेक्ट्रॉनिक उपकरणांची देखील तोडफोड करण्यात आली। पोलिसांनी तपासासाठी पथके रवाना केली आहेत। मुक्ताईनगरातील हा पेट्रोल पंप अत्यंत रहदारीच्या मार्गावर आहे। या ठिकाणी नेहमी वाहनांची रात्री उशिरापर्यंत वर्दळ असते। अशातच अचानक दरोड्याची घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। दरोड्याची घटना घडल्यानंतर परिसरातील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली, परंतु तोपर्यंत दरोडेखोर पसार झाले होते। पोलिसांना दरोड्याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक आशिष कुमार अडसूड हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले होते। दरोडेखोर बोर्डी गावाच्या दिशेने पसार झाल्याची माहिती मिळताच पोलीस पथके त्या दिशेने रवाना करण्यात आली होती। आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका।